Okay, so welcome to part 2 of the ongoing recording. यहाँ पे एलियन वेरिएबल की वैल्यू को रिप्रेजेंट करेगा बीआरई आल्सो. पहली लाइन ये रन होती मेन. दो वेरिएबल है लेंथ और ब्रेथ, दोनों की इनपुट लिया. अब आपने एरिया को कॉल किया. अब आपने एल बी के वैल्यू भेजे. वैल्यू एल की वैल्यू कॉपी होगी एलियन पे, बी की वैल्यू कॉपी होगी बीआरई पे, और यहाँ पे दोनों का मल्टीप्लीकेशन यानी एरिया प्रिंट होगा. ठीक है. अब आपने वैल्यू के जगह अगर एड्रेस भेजते, एड्रेस यानी पॉइंटर, पॉइंटर यानी यहाँ पे स्टार, यहाँ पे स्टार, यहाँ पे स्टार, यहाँ पे स्टार, और यहाँ एड्रेस का साइन डालते. ऐसा अगर आप करेंगे तो ये होता है कॉल बाय रेफरेंस. क्या क्या चेंज हुए? यहाँ एल बी का एड्रेस भेजा, यहाँ लेंथ और ब्रेथ को पॉइंटर बनाया, यहाँ स्टार लगा डाया. ये किया तो ये होता है कॉल बाय रेफरेंस. कॉल बाय वैल्यू और रेफरेंस का प्रोग्रामेटिक एग्जांपल तो दे दिया. इसका डिफरेंस क्या है वो भी एक्सप्लेन करता हूँ. देखिए, लेट मी फाइंड एनी सुटेबल डिफरेंसेस, फिर एक्सप्लेन कर देता हूँ. चलो ये वाला देख लेते हैं. देखिए, कॉल बाय वैल्यू में कॉपी सेंड की जाती है. जैसे आपने एल और बी की कॉपी एल एन और बी आर ई पे डाल दी. एल और बी, इनकी कॉपीज आपने एल एन और बी आर ई पे कॉपी की, तो कॉपी ऑफ द वेरिएबल वैल्यू इज पास्ट. ठीक है. कॉल बाय रेफरेंस में एड्रेस जाता है, कोई कॉपी नहीं बनती. डायरेक्टली एड्रेस जाता है, ओरिजिनल वेरिएबल जाता है, कॉपी नहीं जाती. अब कॉल बाय वैल्यू में क्या हो रहा? कॉपी जा रही ना. एल और बी की वैल्यू एल एन और बी आर ई पे पेस्ट हो गई. आगे जाके एल एन और बी आर ई की वैल्यू आपने चेंज की ना, तो वो वैल्यू एल और बी की चेंज नहीं होंगी, क्योंकि दोनों फिजिकली अलग एंटिटी है. आई रिपीट, एल की कॉपी एल एन पे गई, बी की कॉपी बी आर ई पे गई. अब आगे जाके अगर उधर एल एन और बी आर ई के वैल्यू आपने चेंज किए, तो वो सिमिलर वैल्यू एल और बी में चेंज नहीं होंगे. यानी एल और बी अब फिजिकली सेपरेट एंटिटी है, और लेन और ब्रेड अब फिजिकली सेपरेट एंटिटी है. कॉल बाय रेफरेंस में वैसा नहीं होता. कॉल बाय रेफरेंस में एल बी और एल एन और बी आर ई ये सेपरेट एंटिटी है ही नहीं. ओके, दे आर कॉमन एंटिटी, वो सेपरेट एंटिटी नहीं है. ओके, वो कॉमन एंड वो सेम ही है. मतलब आप यल और बी में चेंज करोगे तो यल एन और बी आर ई में चेंज होगा. आप यल एन और बी आर ई में चेंज करोगे तो यल और बी में चेंज होगा. यानी दे आर नॉट डिफरेंट एंटिटी, दे आर सेम एंटिटी. यानी जो भी चेंजेस होंगे वो ओरिजिनल वैल्यू के ऊपर ही हो जाएंगे. जो भी चेंजेस होंगे वो ओरिजिनल वैल्यू के ऊपर होंगे. ठीक है. सिंटैक्स, तो सिंटैक्स में तो आपको दिख ही रहा है, बराबर है. उधर हमें एड्रेस का साइन लगाना नहीं पड़ता है कॉल बाय वैल्यू में, कॉल बाय रेफरन्स में पड़ता है. इथे बघा, व्हेरिएबल नेम व्हेरिएबल टू डायरेक्ट लिहिलं, बरोबर आहे. आणि तिकडे काय लिहावं लागेल आपल्याला? ऍड्रेस लिहावं लागेल, बरोबर आहे. इथे ऍड्रेसचा साइन द्यावं लागेल. आणि याला कॉल बाय व्हॅल्यू म्हणतात, याला कॉल बाय रेफरन्स. तर पहिलं इकडे कॉपी जाते, तिकडे ओरिजिनल ॲड्रेस जाते. ठीक आहे. इकडे कॉपी जात असल्याच्याने जर एक व्हॅल्यू चेंज झाली तर दुसरी पण होईलच, याची काही गॅरंटी नाही. दोन्ही फिजिकली सेपरेट सेपरेट एंटिटी कॉपीज असतात. कॉल बाय रेफरन्समध्ये ओरिजिनल व्हॅल्यूज जाते. त्याच्यामुळे एल बी बदललं तर लेंथ ब्रेड बदलते, लेंथ ब्रेड बदललं तर सिमिलर एल बी पण बदलते.
इकडे ॲड्रेसचं साइन लावावं नाही लागत, इकडे लावावं लागते. याला कॉल बाय व्हॅल्यू म्हणतात, याला कॉल बाय रेफरन्स. ठीक है, तो आप स्क्रीनशॉट ले लीजिए इसका, फोटो का. ले लिया. ठीक है. तो ये हो गया कॉल बाय वैल्यू और कॉल बाय रेफरेंस का डिफरेंस. ये अभी 20 वाला भी ले ही लेता हूँ इसके साथ साथ. अभी डिफरेंशिएट बिटवीन मैन्युपुलेटर एंड आईओएस मेंबर फंक्शन. लास्ट यूनिट में होगा. प्लीज वेट फॉर 30 सेकंड. ओके, लेट्स मूव अहेड. ठीक है, उसका आंसर अभी नहीं मिल रहा मुझे, उसको थोड़ा बाद में लेते. जो जल्दी जल्दी होता है ना वो पहले ले लेते. राइट अ प्रोग्राम टू एक्सप्लेन यूज ऑफ पॉइंटर टू ऑब्जेक्ट. चलो, ये 18 नंबर वाला आसान है, ले लेता हूँ. पॉइंटर टू ऑब्जेक्ट. एज आई प्रॉमिस, मैं रिकॉर्डिंग भी बैच खत्म होने के 1 घंटे के अंदर अंदर आपको दे दूंगा, ताकि आपको कुछ भी ऐसे लगे कि भूल गए तो आप उसको रिवाइंड करके देख सकते हैं. पॉइंटर टू ऑब्जेक्ट इज वेरी इजी टू अंडरस्टैंड टॉपिक. ये देखो, पॉइंटर टू ऑब्जेक्ट. प्रोग्राम के थ्रू समझाता हूँ. क्लासचं नाव आहे आयटम. दोन व्हेरिएबल आहे, कोड आणि प्राइस. दोन्ही प्रायव्हेट आहे. इनपुटनी कोड प्राइस इनपुट, आउटपुटनी कोड प्राइस डिस्प्ले. आता आपण आलो मेनमध्ये. आयटम हा क्लास आहे, आय ओ बी जे हा ऑब्जेक्ट आहे. त्याच्या खालची लाईन, आयटम हा क्लास आहे, स्टार आय पी टी आर हा पॉइंटर टू ऑब्जेक्ट आहे. हा असा पॉइंटर आहे जो ऑब्जेक्टला स्टोअर करण्याची कॅपेबिलिटी ठेवतो. याला म्हणतात पॉइंटर टू ऑब्जेक्ट. दिस इज कॉल्ड पॉइंटर टू ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता हा जो ऑब्जेक्ट होता, याचा ॲड्रेस आपण या पॉइंटरमध्ये टाकला. आय रिपीट, हा जो ऑब्जेक्ट होता याचा ॲड्रेस आपण या पॉइंटरमध्ये ठेवला. डिक्लेअर करताना स्टार पाहिजे, आता नाही पाहिजे इथे. आता याने काय फायदा होते की तुम्हाला इनपुट आउटपुटला असं कॉल करता येते.
पॉइंटर ॲरो इनपुट, पॉइंटर ॲरो आउटपुट असं कॉल करता येतं तुम्हाला. आता आपण जनरली असं कॉल करतो ना. हे कमेंटमध्ये लिहिलेलं आहे, हे एक्झाममध्ये नाही लिहायचं, एक्झाममध्ये हेच लिहायचं. पॉइंटर ॲरो फंक्शन, पॉइंटर ॲरो फंक्शन असं कॉल करता येते. असं कॉल करायची गरज नाही. एकदा परत सांगतो. क्लासचं नाव आयटम, त्याच्यात दोन व्हेरिएबल आहे, कोड आणि प्राईस. इनपुटनी कोड प्राईस इनपुट घेतलं, आउटपुटनी कोड आणि प्राईस डिस्प्ले केला. ठीक आहे. आता हा ऑब्जेक्ट टू पॉइंटर, ऑब्जेक्टचा ॲड्रेस पॉइंटरमध्ये स्टोअर केला. असं केलं तर आता तुम्ही पॉइंटर ॲरो असं वापरून फंक्शनला कॉल करू शकता. या प्रोग्राममधली सगळ्यात इम्पॉर्टंट लाईन आहे ही. या लाईनला म्हणतात पॉइंटर टू ऑब्जेक्ट. IPTR असा पॉइंटर आहे जो ऑब्जेक्टचा ॲड्रेस स्टोअर करतो. थेरी जर वाचायची झाली तर काहीच नाही थेरीमध्ये. पॉइंटर कॅन बी यूज टू ॲसेस क्लास मेंबर. क्लासचे मेंबर पॉइंटरने ॲक्सेस करता येतात. हा एक्स जो आहे हा ऑब्जेक्ट आहे आयटम क्लासचा, आणि हा जो आहे हा आयटम क्लासचा पॉइंटर आहे. तर आपण काय करू शकतो, याचा ॲड्रेस या पॉइंटरमध्ये देऊ शकतो. हे असं एक्सचा ॲड्रेस आपण या पॉइंटरमध्ये दिला. असं दिलं तर आपण फंक्शनला असं कॉल करू शकतो, पॉइंटर ॲरो गेट डेटा, पॉइंटर ॲरो शो. बस, दिस कन्सेप्ट इज कॉल्ड एज अ पॉइंटर टू ऑब्जेक्ट. मेन लाईन इज ऑब्जेक्टचा ॲड्रेस त्याच क्लासच्या पॉइंटरमध्ये स्टोअर करणे. मग त्या पॉइंटरचा आणि ॲरोचा वापर करून फंक्शनला कॉल करता येतात. लक्षात एक गोष्ट ठेवायची, ऑब्जेक्टसाठी पण तोच क्लास यूज झाला पाहिजे, पॉइंटरसाठी पण तोच. ठीक है. सो दिस इज क्वेश्चन नंबर 18. अब हम 17 देखते हैं. पहले पॉइंटर वाली कर देते हैं ना. 19 हो गया, 18 हो गया, 16. ये वेरी IMP में डालना. 16, राइट अ प्रोग्राम टू डिमॉन्स्ट्रेट डायनामिक बाइंडिंग यूजिंग वर्चुअल फंक्शन. मैं वर्चुअल फंक्शन आपको यूज करता एक्सप्लेन करता हूँ अभी. सिंपल कंसेप्ट है वर्चुअल फंक्शन, बट वेरी 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 IMP है. वर्चुअल फंक्शन देखिए, सुपर क्लास है BC, बेस क्लास. उसमें दो फंक्शन है, एक है डिस्प्ले और एक है शो. डिस्प्ले में मैसेज है बेस क्लास डिस्प्ले, शो में मैसेज है बेस क्लास शो. मैसेज कुछ भी दो, उससे कोई लेना देना है. बट मेन चीज क्या है कि शो फंक्शन वर्चुअल है और डिस्प्ले फंक्शन नॉर्मल है. ये देख लो, ये वर्चुअल है, ये नॉर्मल है. BCA बेस क्लास में से एक डिराइव क्लास बना है DC. बेस क्लास BC था, उसमें से एक डिराइव क्लास बना है DC. बेस क्लास, डिराइव क्लास, इसमें भी वही फंक्शन है, डिस्प्ले है, शो है. पण इथे मेसेज बेस क्लासचे आहे, इथे मेसेज डिराइव क्लासचे आहे. सुपर क्लासमध्ये जसं फंक्शन असतं तसंच फंक्शन सब क्लासमध्ये असणे याला फंक्शन ओव्हर रायडिंग म्हणतात. फंक्शन ओव्हर रायडिंग, ओव्हरलोडिंग नाही, रायडिंग, RIDING, हॉर्स रायडिंग वाला. असंच असं फंक्शन सुपर क्लासमध्ये, असंच असं फंक्शन सब क्लासमध्ये. इथे पण तसंच झालंय. मग याच्यामध्ये रिटर्न टाईप पण सेम पाहिजे, नावं पण सेम पाहिजे, पॅरामीटर पण सेम पाहिजे.
फंक्शन ओव्हररायडिंग. तुम्ही म्हणाल इथे व्हर्च्युअल शब्द लिहिला, इथे नाही लिहिला. तर व्हर्च्युअल हा कीवर्ड बेस क्लासमध्येच लिहित असते, डिराईव्हमध्ये नाही. जे आपण केलं ते बरोबर आहे. व्हर्च्युअल शब्द बेस क्लासमध्येच लिहायचा, डिराईव्हमध्ये नाही. ठीक है. सो व्हाट वी हैव डन इज एब्सोल्युटली राइट. अब ये हो गया नॉर्मल फंक्शन, नॉर्मल फंक्शन, वर्चुअल फंक्शन, वर्चुअल फंक्शन और सिंगल इनहेरिटेंस का प्रोग्राम है, बीसी बेस क्लास, डीसी डिराइव क्लास. अब नॉर्मल फंक्शन और वर्चुअल फंक्शन में क्या डिफरेंस है समझाता हूं. आता आपण बेस क्लासचा ऑब्जेक्ट बनवणार. वी हॅव क्रिएटेड द ऑब्जेक्ट ऑफ बेस क्लास. बीसी बेस क्लास आहे, बी ओबीजे त्याचा ऑब्जेक्ट आहे. हा डिराईव्ह क्लासचा ऑब्जेक्ट आहे. म्हणजे आपल्याकडे ऑब्जेक्ट दोन्ही आहे. आपल्याकडे बेस क्लासचा पण ऑब्जेक्ट आहे, आपल्याकडे डिराईव्ह क्लासचा पण ऑब्जेक्ट. पण पॉइंटर बेस क्लासचाच आहे. पॉइंटर नेहमी बेस क्लासचाच बनवायचा, नाही तर कामच नाही होत इथे. पॉइंटर शुड ऑलवेज बी ऑफ बेस क्लास. तो लिया है हमने बेस क्लास का पॉइंटर. ठीक है. ऑब्जेक्ट दोनों का है, बेस का भी है, डिराइव का है, लेकिन पॉइंटर सिर्फ बेस का है. इथे काय झालाय, बेस क्लासचा पॉइंटर आणि जो ऍड्रेस टाकलाय तो बेस क्लासच्याच ऑब्जेक्टचा टाकलाय. म्हणजे ऑब्जेक्टचा जो ऍड्रेस आलेला आहे तो पण बेसचाच आहे आणि पॉइंटर जो आहे तो पण बेसचा आहे. अशा वेळेस जर तुम्ही पॉइंटर आणि ॲरो वापरून फंक्शन्स कॉल केले, मग डिस्प्ले एक नॉर्मल फंक्शन असो की शो एक व्हर्च्युअल फंक्शन असो, ते दोन्ही कॉल होतात बेस क्लासचेच. इथे डिस्प्ले पण बेस क्लासचा कॉल येईल, इथे शो पण बेस क्लासचा कॉल येईल. का बरं? कारण पॉइंटर पण बेसचाच यूज झालाय, त्याच्यात जो ऍड्रेस स्टोअर आहे तो पण बेसचाच आहे. सो जे डिस्प्ले कॉल होईल ना ते बेसचंच होणार आहे, डिस्प्ले आणि शो दोन्ही. आता आपण येऊ पॉइंटर बेसचा पण ऑब्जेक्ट डिराईव्हचा. इथे काय होतं, पॉइंटर आहे बेसचा, ऑब्जेक्ट आहे बेसचा. इथे तसं नाही, इथे पॉइंटर बेसचा आहे पण ऑब्जेक्ट डिराईव्हचा आहे. आता म्हणजे कॉम्बिनेशन क्रॉस आहे, पॉइंटर बेसचा ऑब्जेक्ट डिराईव्हचा. अशा वेळेस जे डिस्प्ले फंक्शन कॉल होईल ते बेसचं होते. काऊन? तर पॉइंटर बेसचा आहे, त्याला काही घेणं देणं नाही की ऑब्जेक्ट डिराईव्हचा आहे. ऑब्जेक्ट डिराईव्ह बघा नाही, ते पॉइंटर बेसचा आहे, ऑब्जेक्ट डिराईव्हचा आहे, पण याला काही घेणं देणं नाही. डिस्प्ले फंक्शन कॉल होते बेसचं. काऊन? तर तो म्हणते पॉइंटर बेसचा आहे ना, मग मी बेसचा कॉल करेन. ऑब्जेक्ट कोणाचा आहे मला काही घेणं देणं नाही. पण शो फंक्शन मात्र डिराईव्हचं कॉल होते. काऊन? तर ते व्हर्च्युअल फंक्शन आहे. एक सिंपल सिनारिओ सांगतो, फक्त 3 लाईन समजून घ्या ज्या मी बोलतोय. पॉइंटर बेसचा आहे, त्याच्यामध्ये स्टोअर असलेला ऑब्जेक्ट पण ऑब्जेक्ट डिराईव्हचा आहे. पॉइंटर कोणाचा? बीपी बेसचा. आणि त्याच्यामध्ये ज्या ऑब्जेक्टचा ऍड्रेस स्टोअर आहे तो ऑब्जेक्ट कोणाचा? डिराईव्हचा. अशा वेळेस या पॉइंटरनी डिस्प्ले सारखं नॉर्मल फंक्शन कॉल केलं तर ते बेसचं कॉल होते, कारण पॉइंटर बेसचा आहे, ऑब्जेक्ट डिराईव्हचा आहे, त्याचं काही घेणं देणं नाही. पण त्याच केसमध्ये जर व्हर्च्युअल फंक्शन कॉल केलं शो सारखं तर डिराईव्हचं कॉल होते. सो बेसिक लाईन काय आहे? पॉइंटर बेसचा, ऑब्जेक्टचा ऍड्रेस डिराईव्हचा. अशा वेळेस त्या पॉइंटरनी नॉर्मल फंक्शन कॉल केलं तर बेसचं होते, पण व्हर्च्युअल फंक्शन कॉल केलं तर डिराईव्हचं होते. सो दिस इज द कन्सेप्ट. I repeat once more, don't worry. Base class, normal function, virtual function. Derive class, नॉर्मल फंक्शन, वर्च्युअल फंक्शन. मॅसेजेस अलग अलग आहे. आपल्याजवळ ऑब्जेक्ट बेसचा पण आहे, आपल्याजवळ ऑब्जेक्ट डिराईव्हचा पण आहे, पण पॉइंटर मात्र फक्त बेसचाच आहे, पॉइंटर डिराईव्हचा नाही घ्यायचा. इथे पॉइंटर बेसचा, ऑब्जेक्ट आहे बेसचा, सगळं काही बेसचं आहे, डिराईव्हचं काहीच नाही आपल्याकडे. पॉइंटर पण बेसचा, ऑब्जेक्ट पण बेसचा. अशा वेळेस काही विचारच करायची गरज नाही, नॉर्मल फंक्शन असो व्हर्च्युअल फंक्शन असो, दोन्ही बेसचेच कॉल होणार. बोथ विल बी ऑफ बेसचेच कॉल होईल, इथे डिराईव्हचा प्रश्नच नाही. पण इथे काय झालाय, पॉइंटर बेसचा आहे, ऑब्जेक्ट डिराईव्हचा आहे.
अशा वेळेस नॉर्मल फंक्शन बेसचं कॉल होते पण व्हर्च्युअल फंक्शन डिराईव्हचं कॉल होते. सो व्हर्च्युअल फंक्शन इज अ कन्सेप्ट where function of derived class can be called using the pointer of base class. बेस क्लासचा पॉइंटरचा वापर करून जर डिराईव्ह क्लासचं फंक्शन कॉल करण्याची इच्छा असेल तर ते फक्त व्हर्च्युअल फंक्शन येऊ शकते, नॉर्मल फंक्शननी नाही. ठीक आहे. व्हर्च्युअल फंक्शन नि रनटाइम पॉलिमॉर्फिझम अचीव होते. आपल्याला पॉइंटर घ्यावा लागतो बेसचा आणि आपल्याला ऑब्जेक्ट घ्यावा लागतो डिराईव्हचा. पॉइंटर बेसचा, ऑब्जेक्ट डिराईव्हचा. अशा वेळेस नॉर्मल फंक्शन कॉल होते बेसचं पण व्हर्च्युअल फंक्शन कॉल होते डिराईव्हचं. तर हा जो प्रॉब्लेम आहे की बेसचा पॉइंटर असेल तर बेसचंच फंक्शन कॉल करावा, हा जो प्रॉब्लेम आहे हा व्हर्च्युअल फंक्शन सॉल्व्ह करतो. व्हर्च्युअल फंक्शनने त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह केलं आणि अशी फॅसिलिटी अवेलेबल करून दिली की बेस क्लासच्या पॉइंटरनी डिराईव्ह क्लासचं फंक्शन कॉल करता येते. डू यू अंडरस्टूड? येस ऑर नो? कन्सेप्ट थोडी कॉम्प्लेक्स आहे म्हणून विचारतो. तुमचा आन्सर नो आला तर मी परत शिकवेल, डोंट वरी. प्लीज रिप्लाय फास्ट, इट विल वेस्ट टाइम अदरवाइज. ओके, थँक्यू. सो पॉइंटर पाहिजे बेसचा, ऑब्जेक्ट पाहिजे डिराईव्हचा. अशा वेळेस नॉर्मल फंक्शन कॉल होते बेसचं पण व्हर्च्युअल फंक्शन कॉल होते डिराईव्हचं. दिस इज द कन्सेप्ट. ओके. तर याला डायनामिक बाइंडिंग व्हर्च्युअल फंक्शन म्हणतात. राईट अ प्रोग्राम टू डिमॉन्स्ट्रेट फंक्शन ओव्हर रायडिंग. हाच प्रोग्राम फंक्शन ओव्हर रायडिंग समजून सांगतो, खूप सोपा आहे. आता झालंच, हा प्रोग्रामच तुम्ही फंक्शन ओव्हर रायडिंग मध्ये पण लिहू शकता. फंक्शन ओव्हर रायडिंग एक्सप्लेन करतोय, लक्ष द्या. बेस क्लास, डिराईव्ह क्लास सिंगल इनहेरिटन्स आहे. व्हॉइड व्हॉइड, शो शो, नो पॅरामीटर नो पॅरामीटर. म्हणजे जसं फंक्शन बेसमध्ये आहे त्याच प्रोटोटाईपचं फंक्शन जर डिराईव्हमध्ये पण असेल तर त्याला म्हणतात फंक्शनचं ओव्हर रायडिंग. पण बॉडी अलग असते, इकडे वेगळा मेसेज आहे, इकडे वेगळा मेसेज आहे. आता जर तुम्ही बेसच्या ऑब्जेक्टनी फंक्शनला कॉल केलं तर बेसचं होते, डिराईव्हच्या ऑब्जेक्टनी फंक्शनला कॉल केलं तर डिराईव्हचं होते. आय रिपीट, बेस क्लास, डिराईव्ह क्लास सिंगल इनहेरिटन्स. void show no parameter, void show no parameter. मॅसेजेस अलग, रिटर्न टाईप सेम, नेम सेम, पॅरामीटर सेम. याला म्हणतात की प्रोटोटाईप सेम असणे पण क्लास एक सुपर क्लास आणि एक सब क्लास असणे. बेसच्या ऑब्जेक्टनी कॉल केलं तर बेसचं शो कॉल होते, डिराईव्हच्या ऑब्जेक्टनी कॉल केलं तर डिराईव्हचं शो कॉल होते. या कन्सेप्टला म्हणतात फंक्शन ओव्हर रायडिंग. फंक्शनचं नेम सेम पाहिजे, प्रोटोटाईप सेम पाहिजे, पण एक बेस क्लासमध्ये असला पाहिजे, एक डिराईव्ह क्लासमध्ये असला पाहिजे. दिस इज कॉल्ड फंक्शन ओव्हर रायडिंग. फंक्शन ओवर राइडिंग हो गया, वर्चुअल क्लास हो गया. ये जो फाइल हैंडलिंग वाला है ना,
मैं आपको रिकॉर्डिंग ही दे दूंगा, इतना मतलब हो क्या। एक्चुअली रिवीजन में बहुत फास्ट 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 बोलना पड़ रहा है ना, तो वो इतना लंबे समय तक। बाकी नॉर्मल बैच में क्या था, आपको लिखने का समय दिया जाता, आपको कुछ टास्क दिया रहे तो मुझे शांत रहने का मौका मिलता बीच बीच में। फिर इट इज़ नॉट पॉसिबल, लेकिन देखते हैं जितना ज़्यादा हो सकता है मैं करवा के देता हूँ आपका। और क्या हो सकता है, देखो एक बार ऊपर से चेक करते आते। फर्स्ट क्वेश्चन हुआ है, सेकंड हो गया, थर्ड हो गया, हाँ फोर्थ पे आता हूँ। डिफरेंस बिटवीन रन टाइम पॉलीमॉर्फिज्म एंड कंपाइल टाइम पॉलीमॉर्फिज्म। ये जो कंपाइल टाइम पॉलीमॉर्फिज्म है, ये करने के दो तरीके हैं। एक तो फंक्शन ओवरलोडिंग या ऑपरेटर ओवरलोडिंग। मैं फंक्शन ओवरलोडिंग और ऑपरेटर ओवरलोडिंग का एक एग्जांपल आपको देता हूँ। मी रिपीट करता है, कंपाइल टाइम पॉलीमॉर्फिझम दोन प्रकारे होते, फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग. दाखवतो कसं ते. ओव्हरलोडिंग ओव्हररायडिंग मध्ये डिफरन्स आहे बघा. कंपाइल टाइम पॉलीमॉर्फिझम दोन प्रकारे होते, एक आहे फंक्शन ओव्हरलोडिंग, दुसरं आहे ऑपरेटर ओव्हरलोडिंग. रन टाइम पॉलीमॉर्फिझम एकाच प्रकारे होते, व्हर्च्युअल फंक्शननी, जे आत्ता शिकले तुम्ही बेस क्लासच्या पॉइंटरवाला. फंक्शन ओव्हरलोडिंगचं उदाहरण देतो. क्लासचं नाव एरिया आहे. कॅल्क्युलेट, कॅल्क्युलेट, कॅल्क्युलेट नावाचे तीन फंक्शन आहे, पण त्यांचे पॅरामीटर वेगळे आहे. एकही पॅरामीटर नाही, एक पॅरामीटर, दोन पॅरामीटर. सो क्लास एकच पाहिजे, सुपर क्लास सब क्लासचं इथं घेणं देणं नाही, इथं एकच क्लास एरिया, इथं इनहेरिटन्सच नाही आहे. फंक्शनचे नावं सेम पाहिजे, कॅल्क्युलेट कॅल्क्युलेट कॅल्क्युलेट, पण पॅरामीटर्स वेगळे पाहिजे. एकाला एकही पॅरामीटर नाही, दुसऱ्याला एक आहे, तिसऱ्याला दोन आहे. याला म्हणतात फंक्शन ओव्हरलोडिंग. ऑपरेटर ओव्हरलोडिंगचं उदाहरण देतो. एकाच ऑपरेटरला जर दोन टास्क दिले, जसं 7+2, इथे ऍडिशन परफॉर्म होणार, पण अतुल प्लस बोंद्रे इथे ऍडिशन नाही होणार, इथे कॉन्कॅटिनेशन होणार. तर एकच प्लस दोन काम करतोय. एकच जो प्लस आहे तो दोन कामं करताय, ऍडिशनचं पण करताय आणि कॉन्कॅटिनेशनचे करताय. याला म्हणतात ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ठीक आहे. सो फंक्शन ओवरलोडिंग और ऑपरेटर ओवरलोडिंग ये कंपाइल टाइम पॉलीमॉर्फिज्म के लिए होता है, और वर्चुअल फंक्शन रन टाइम पॉलीमॉर्फिज्म. कंपाइल टाइम पॉलीमॉर्फिज्म में पॉइंटर की जरूरत नहीं है, नो नीड ऑफ पॉइंटर. रन टाइम पॉलीमॉर्फिज्म में पॉइंटर की जरूरत है. ठीक है. 1 मिनट. तो यहाँ पॉइंटर की जरूरत नहीं है, यहाँ पॉइंटर की जरूरत है, बेस क्लास का पॉइंटर चाहिए. लेकिन ये कंपाइल टाइम पे इंप्लीमेंट होता, ये रन टाइम पे इंप्लीमेंट होता. इसको स्टैटिक या स्टैटिक पॉलीमॉर्फिज्म या अर्ली बाइंडिंग बोला जाता है. इसको डायनामिक पॉलीमॉर्फिज्म या लेट बाइंडिंग बोला जाता है. फंक्शन जब हम ओवरलोडिंग करते हैं, तब फंक्शन का नाम सेम रहता है लेकिन पैरामीटर अलग. और जब हम ओवर राइडिंग करते हैं, तब नेम भी सेम, पैरामीटर भी सेम, सिर्फ एक सुपर क्लास में होता है, एक सब क्लास में होता है. ये इजी टू अचीव और फास्ट रन होता है, ये थोड़ा स्लो रन होता है रन टाइम.
ठीक है, तो ये डिफरेंसेस है। फिर से बता रहा हूँ, कंपाइल टाइम पॉलीमॉर्फिज्म में रहता है ओवरलोडिंग ऑफ फंक्शन एंड ऑपरेटर, इधर रहता है वर्चुअल फंक्शन। यहाँ पॉइंटर की जरूरत नहीं है, यहाँ बेस क्लास के पॉइंटर की जरूरत है। ये कंपाइल टाइम पे इंप्लीमेंट होता है, ये रन टाइम पे। इसको स्टैटिक या अर्ली बोला जाता है, इसको डायनामिक या लेट बोला जाता है। फंक्शन ओवरलोडिंग में नेम सेम पैरामीटर डिफरेंट, इधर नेम भी सेम पैरामीटर भी सेम, सिर्फ एक सुपर क्लास एक सब क्लास। ये इजी एंड फास्ट, ये डिफिकल्ट एंड स्लो। ये लास्ट वाला डिफरेंस ज़्यादा इंपॉर्टेंट नहीं है। तो 1 हो गया, 2 हो गया, 3 हो गया, 4 भी डन, 5th भी डन। ये 6th वाला थोड़ा लंबा काम है, मैं इसका वीडियो दे देता हूँ आपको मेरा खुद का। 7th, ये भी। 8th, डिस्क्राइब दिस पॉइंटर इन C++ विथ एग्जाम्पल। ठीक है आपके पास समय? शाल आई कंटिन्यू और शाल आई प्रोवाइड वीडियो? आई एम रेडी। मैं और 15-20 मिनट, 10-15 मिनट कंटिन्यू करके जितना मोस्ट ऑफ द हो सके करवा के दे सकता हूँ, बाकी फिर आपको रिकॉर्डिंग्स दे दूंगा। शाल आई कंटिन्यू? ओके, कंटिन्यूइंग, डोंट वरी। ओके ठीक है, थोड़ा 1 मिनट का पॉज दीजिए। ठीक है। ओके, दिस पॉइंटर लेता हूँ, ये भी वेरी वेरी आईएमपी कैटेगरी है। जैसे देखो, क्लास का नाम एबीसी है, वेरिएबल ए है। जनरली हम वैल्यू कैसे असाइन करते? A = 1 2 3, लेकिन होना कैसा चाहिए था? दिस एरो A = 1 2 3, ऐसा होना चाहिए था। ठीक है, सो ये होना चाहिए था दिस एरो A = 1 2 3। ठीक है, सो ये एक दिस पॉइंटर का यूज है ऐसे वेरिएबल को वैल्यूज देने के लिए। ओके, A = 1 2 3 की जगह दिस एरो A = 1 2 3, ये ज़्यादा टेक्निकली परफेक्ट सिनारियो है। तो ये एक काम है। दूसरा काम दिस पॉइंटर का क्या होता है बताता हूँ। सपोज एक फंक्शन है मैक्स नाम का, और इस फंक्शन के बॉडी के अंदर कहीं तो भी दिस पॉइंटर यूज हुआ है। एक मैक्स नाम का फंक्शन है,
और उस फंक्शन के अंदर दिस पॉइंटर यूज हुआ है। अब जब आप इस मैक्स फंक्शन को ऑब्जेक्ट ए से कॉल करेंगे ना, तो दिस का मतलब हो गया ए। उसी मैक्स फंक्शन को अगर आप ऑब्जेक्ट बी से कॉल करेंगे ना, तो दिस का मतलब हो गया बी। उसी मैक्स फंक्शन को ऑब्जेक्ट सी से कॉल करेंगे ना, तो ये हो गया सी, लाइक दैट। ठीक है। सो आई रिपीट, मैक्स नाम का एक फंक्शन है, उसके अंदर स्टार दिस, ये एक पॉइंटर है, बराबर है। अब आप उस मैक्स फंक्शन को अगर ऑब्जेक्ट ए से कॉल करेंगे, बराबर है, ऑब्जेक्ट ए से कॉल करेंगे, तो धिस का मतलब ए, बी से कॉल करेंगे तो धिस का मतलब बी, सी से कॉल करेंगे तो धिस का मतलब सी। यानी धिस पॉइंटर करंट ऑब्जेक्ट को रिप्रेजेंट करता है। मैक्स को कॉल करने वाला करंट ऑब्जेक्ट ए होगा, तो धिस का मतलब ए, बी होगा तो बी, सी होगा तो सी, एंड सो ऑन। सी हियर, यहाँ एक वेरिएबल नेम है, दूसरा एज है। ये एक कंस्ट्रक्टर है, ये स्ट्रिंग की वैल्यू नेम पे असाइन की गई है और ए की वैल्यू एज को दी गई है। आप बोलोगे जैसे आपने एज इक्वल टू ए लिखा, वैसे नेम इक्वल टू यस लिख नहीं सकते थे क्या? तो नहीं, स्ट्रिंग को इक्वल टू साइन से असाइन करना पॉसिबल नहीं है, उसको strcpy से करना पड़ता है। यह एक ग्रेटर नाम का फंक्शन है, ये चेक करेगा कि कौन से पर्सन का एज ज़्यादा है। ठीक है, ये कॉल बाय रेफरेंस का यूज हो रहा है यहाँ पे, ऑब्जेक्ट का एड्रेस एज अ पैरामीटर है। डिस्प्ले में नेम और एज को डिस्प्ले किया गया है। अब आपने यहाँ पे पहला ऑब्जेक्ट बनाया P1, तब ये कंस्ट्रक्टर कॉल होता, ये वाला ऑब्जेक्ट बनवल्यावर कंस्ट्रक्टर कॉल होत असतो। P1 मध्ये जे जॉन आहे ते नेमला जाईल, 37.5 एजला जाईल। P2 मध्ये राम नेम 29 एज, सचिन नेम 40 एज, असं P1 P2 P3 तीन ऑब्जेक्ट बनले ना, तर तीन वेळा कन्स्ट्रक्टर कॉल होता है। आता आपण काय केलं, P1 नी ग्रेटर नावाचं फंक्शन कॉल केलं। इथे फंक्शन कॉल होत आहे ग्रेटर, कॉल करणारा आहे P1 आणि पॅरामीटर आहे P3। कॉल करणारा P1, पॅरामीटर P3, फंक्शनचं नाव ग्रेटर। आता P1 कॉल करताय म्हणजे करंट ऑब्जेक्ट P1 झाला आपला, करंट ऑब्जेक्ट P3 नाही आहे, P3 तर जस्ट पॅरामीटर आहे, P1 इज अवर करंट ऑब्जेक्ट। आता ग्रेटरच्या बॉडीत धिसचा अर्थ P1 राहील। इथे काय झालेलं आहे, इथे पण P1 नीच कॉल केलं, तर या फंक्शनच्या बॉडीत धिसचा अर्थ P1 राहील। P2 नी कॉल केलं असतं ना, तर P2 राहिला असता। आता जे नुसतं एज लिहिलेलं आहे इथे, ते या कॉलरचं आहे, आणि जिथे या एज समोर एक्स लिहिलेला आहे, एक्स डॉट एज, ते या पॅरामीटरचं आहे। जो मोठा असेल ती व्हॅल्यू रिटर्न होईल, ज्याचा एज मोठा आहे, रिटर्न होऊन ते पी ला असाइन होईल, मग आपण त्या मोठ्या एजवाल्याला डिस्प्ले करू। तर P1 आणि P3च्या केसमध्ये P1 मोठा आहे, पण P1 आणि P2च्या केसमध्ये, सॉरी, P1 आणि P3च्या केसमध्ये P3 मोठा आहे, पण P1 आणि P2च्या केसमध्ये P1 मोठा आहे। ठीक आहे, सो रिकनेक्ट व्हा, मी एकदा समजून सांगतो।